छत्रपती शिवाजी महाराजांना आपण भारतीय नौदलाचे जनक म्हणून संबोधतो. म्हणजे भारतीय नौदलाची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केली असं आपण समजतो. 350 वर्षापूर्वी भारताच्या किनारपट्टीवर किंवा भारताच्या समुद्रावरती वर्चस्व होतं ते परकीय सत्तांचं. त्यात प्रामुख्याने पोर्तुगीज, त्यात प्रामुख्याने डच, त्यानंतर ब्रिटिश, या वेगवेगळ्या परकीय सत्ता या भारतीय समुद्रावरती राज्य करत होत्या. यांच्याशी लढाई करू शकेल, यांना विरोधी करू शकेल असं एकही आरमार किंवा एकही लढाऊ जहाज भारतातल्या कुठल्याही राजाकडे त्या कालखंडात नव्हतं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची हद्द समुद्रापर्यंत नेऊन ठेवली तेव्हा महाराजांच्या लक्षात आलं की हा दर्या आपल्या ताब्यात नाही. जोपर्यंत हा दर्या आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आपण समुद्रावरती वर्चस्व गाजवू शकत नाही आणि या परकीय सत्तेनं हाकलून देऊ शकत नाही. म्हणून महाराज आज्ञापत्रामध्ये म्हणतात, ज्याचा दर्या त्याचा सागर, याकरता आरमार अवश्यमेव करावे. आणि मग महाराजांनी आरमार निर्मितीचा घाट घातला. शिवाजी महाराजांनी तत्कालीन कालखंडात वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धनौका बांधल्या, लढाई करणाऱ्या जहाजांची निर्मिती केली. त्यात प्रामुख्याने गलबत, गुराब, पाल ह्या जहाजांचा समावेश केला जातो. महाराजांचं जे गलबत नावाचं जहाज आहे यातून युद्ध केली जायची. महाराजांचं 2 नंबरचं जहाज आहे लढाऊ जहाज, तर गुराब या प्रकारातलंच आहे, यातून सुद्धा युद्ध केली जायची. तर अशाच युद्धांच्या नौकांच्या प्रतिकृती या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण या प्रदर्शनात ठेवलेल्या आहेत. आपल्या प्रदर्शनाला आपण दर्यापती शिवराय मराठा आरमाराचा जो इतिहास आहे तो या रूपानं आपण जनतेसमोर आणतो आहे. यात मग पोर्तुगीजांच्या जहाजाची प्रतिकृती, ब्रिटिशांच्या जहाजांच्या प्रतिकृती, शिवाजी महाराजांच्या 3 जहाजांच्या प्रतिकृती आणि भारतीय नौदलाच्या ताफ्यात असलेल्या 2 INS विक्रांत आणि INS विशाखापट्टणम या 2 जहाजांच्या प्रतिकृती आणि त्याचबरोबर समुद्री किल्ले याची सविस्तर माहिती या दर्यापती शिवराय या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण इथून देण्यात आलेली आहे. ओके, धन्यवाद.